नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्या आपण जालना जिल्ह्यामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहे आदत वासरू कोहिनूर, ज्या की त्याचा आपण इतिहास जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नमस्कार दादा. नमस्कार बाबा. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना आपले संपूर्ण नाव सांगा. विठ्ठल धोंडेबा शिंदे, राहणार फळवाडी, परवाडी, तालुका परतूर, परतूर आणि जिल्हा जालना. जालना. तर दादा बाबा किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात तुम्ही? 20-25 वर्ष. 20 वर्ष झाले. आणि एवढ्या वर्षामध्ये कोणते कोणते बैल आपल्या दावणीत घडून गेले? याचेच 3 भाऊ. हां लक्ष्या शंभू, हां पुन्हा एक दुसरा लहाना शंभू, याचा भाऊ. म्हणजे याचे 3 भाऊ आणि एक सोन्या. सोन्या. म्हणजे हे तिन्ही बी शर्यतीमध्ये नंबर केलेली वासरं आहे. हां. आणि एकाच गायची आहेत का? एकाच गायची, एकाच गायचे. त्यांचाच भाऊ आहे ह्यो. हां. आणि वासराचे स्ट्रक्चर बहुत जबरदस्त आहे. काय म्हणजे यांच्या रतीप वगैरे कशा प्रकारे असते? रतीब थोडी देतो, पण बाकीचा खुराक दूध हे बदाम. कारण एवढं जर स्ट्रक्चर करतो म्हणला वासराच्या तर लई मेहनत लागते, हो ना? हां, भरपूर जीवाच्या वर प्रेम करतो. हां. लेकराला दूध मागितलं तरी देत नाही मी. आता त्याच्याच माईने समजा गोरं दिलंय ना, घरी मला म्हणते दूध आणा, चहाला कप भर तरी पोरायला पियाला. मी म्हणत असतो नाही भेटत, पूर्ण वासरालाच पाजतो. पूर्ण गाईचं दूध वासराला. हा हा. तर आता 15 ते 20 वर्ष जसं तुम्हाला या क्षेत्रात झालं, हा. तर कसं अनुभव आला बाबा? याच्यामध्ये चांगला अनुभव म्हणजे लय मोठं प्रेम आहे ह्याच्यामध्ये. दुसरं कुठलंच प्रेम भेटत नाही ह्याच्यात. याच्यामध्ये जेवढं माणसाला मान आहे तेवढा कुठंच मान नाही. हां. आणि प्रेमाच्या मुळेच तुम्ही या क्षेत्रामध्ये आजपर्यंत टिकून आहात. हो, हां. प्रेमाच्या खातीरच. आता तुमचं वासरू साथ बी दिली आपल्याला त्यांनी. आता वासरू एवढा पळून सुद्धा तुमच्या वासरू अंधारात कशामुळे आहे? की आपण बाहेर निघलोच नाही आणि हां. म्हणजे आता नवीन सुरुवात झाली याची. नवीन सुरुवात झाली तरी पण पैराला अडचण वगैरे येते म्हणून आपल्याला दादांनी सांगितलं आधीच. लोक आपल्याला बैल वगैरे देत नाही. हा प्रकार कशामुळे होत असते? कशामुळं म्हणजे आपण आणि गाजलेलं नाही त्याच्यामध्ये, त्या क्षेत्रामध्ये बाहेर निघलेलं नाही. हां. त्या दिवशी गट्टूला चांगली गाडी मारली त्यांनी. समजा तुम्ही म्हणले का 3 ते 4 बैल विकून झाले तुमच्याकडे, आणि ते पण नामांकितच. नामांकित झाले. पर जसा नवीन वासराच्या म्हणजे इतिहास सामोरं जाऊन तर चालणारच, पण आता जी सुरुवात आहे या सुरुवातीलाच तुम्हाला कोणी बैल देत नाही, अडचण वगैरे येत आहे. हा, गावठी असल्यामुळे. गावठी असल्यामुळे नाही देत का? बघू शकता मित्रांनो, बहुत ॲग्रेसिव्ह आहे, हो ना? ॲग्रेसिव्ह वासरू आहे. किती महिने आहेत बाबा तरी? 20 महिने. हो का? 20 महिन्याचा आहे. 20 महिन्याचे आहे. आणि आता 3 फेऱ्या वगैरे काढले काय ना? 3 फेऱ्यावर पळालाय का? हा, गट्टू फायनल आणला. गट्टू फायनलला पहिल्याच फेऱ्याला गटपात झाला. हो का? काय रेकॉर्ड असते तरी याचे? रेकॉर्ड म्हणजे सध्याचे सेकंदासाठी सर्व फेरी चालू आहे. सेकंदाला नंबर केले म्हणजे सेकंद पट्टे असते आमच्याकडे, तिथे नंबर करतो. टापचे वासर पूर्ण हाणले आम्ही. हो का? जेवढे टापचे वासर आहे का, आता गोगो इकला दाजीनं, गोगो मध्ये पायरा झालेला आहे त्याला. झालेलं आहे का? गोगो सारख्या बैरामध्ये पण पळायला लागले, चांगला वासरू पाहिजे. भरपूर पळाला, लगभग महिना 2 महिने गोगोच्याच गळ्यात पळाला. हा त्यांनी खरेदी करायच्या अगोदर. त्याच्यानंतर तो खिल्लार होता, त्यामुळे त्याचं शरीराचं स्ट्रक्चर वगैरे फास्ट झाला आणि खिल्लारला कसं ताबडतोब सापडतो, त्याच्यामुळं परत त्यांची सांभाळणी वगैरे नियोजन वगैरे समजा लागत गेलं. याच्या अगोदर बैल घडले, आता 3 फेऱ्यामध्ये चालू सीझनला त्यांचं नाव भरपूर झालेलं आहे. त्या हिशोबाने त्यांना अडचण कोणतीच आली नाही गोगो खरेदी केल्याच्या नंतर. आणि याचं कसं वासरू एकदम कवळा होता. गोगोमध्ये कधी पण 7-8 महिन्याचा होता तेव्हाच गोगोमध्ये पळायचा. म्हणजे एकदम छोटा होता तेव्हा गोगोमध्ये पळायचा. न परत गावठी बघून कुठे गेलं जरा गावठीला लोक जरा वेगळ्याच नजरेनं बघत. थोडा मायनस पॉईंट गावठी बैल किती जरी पळले तर गावठीच. आता कसं तरी संभाजीनगरचा लाल बादशाह झालं, बक्कासूर झालं, या बैलांमुळे कुठंतरी या बैलाला लोकांची नजरेमध्ये गावठी बैल यायला लागले. नाहीतर पहिले तर कोणी विचारत पण नव्हतं गावठीला. गावठी बैलाला म्हणजे सरासरी आता MP साईड. आपल्या इकडे खिल्लारशिवाय नाद नाही करत कोणी. आणि घरच्या गाईचे खोंड आहेत, घरच्या गाईची वस्तू फेल जातच नाही. आता याच्या अगोदर 2-3 बैल झाली ऑल महाराष्ट्रामध्ये नामांकित बैल, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, याच्यामध्ये 3 भाऊ झालेली. हा,
आणि याचं पण आता डॉक्टर नांदुरकरला दिलेलं शंभू आता जस्ट याच्या पहिले विकलेला. संपूर्ण ऑल इंडियामध्ये नामांकित बैल तो. सगळीकडे जिथं जिथं बैलगाडा क्षेत्र आहे सगळीकडे नामांकित बैल होता. पण काही कारणानं त्या बैलाला मार लागला, त्याच्यानंतर तो बैल पण घरी राहिला. बहुतेक माझ्या हिशोबाने आज पण घरीच आहे काही. आणि हे वासरू पण भरपूर आहे. आता हे वासरू डॉक्टर नांदुरकरनंच आमच्याकडनं मागितलेलं. एक 3 महिन्याचा खोंड होता तेव्हाच मागितलेलं. पण आपण काही द्यायचा विषय केला नाही याला. मग आता बाबा द्यायची वगैरे काही इच्छा आहे का वासराला? सध्या तर नाही. सध्या तर नाही. तरी पण एखाद चांगली म्हणजे वाईटच्या वाद्यातून म्हणा किंवा काही पण म्हणा एखादं वायदी वगैरे म्हणजे आली किंमत वगैरे तर द्यायचं का? मागणी चांगली झाली. तसं जर पाहायला गेलं तर मागणी झालेली आहे वासराला. हां एकंदरीत पण 4-4.5 लाखाची मागणी वासराला झालेली. पण आपल्याला योग्य ती किंमत येईपर्यंत वासरू काही द्यायचा विचार नाही. आणि जर आली योग्य तर करू विचार. हा आता 15च महिन्याचा आहे हो ना? 16-17 महिन्याचा असेल खोंड. 16 ते 17 महिन्याचा. आता गट्टू फायनलच करणार का नंतर पण? नाही आता विषय तर चाललाय 3 फेऱ्यामध्ये खेळायचा, पण होईल तेवढा अजून 1-2 महिने ट्रेनिंगच चालू आहे. कारण की वासराचं वय बसत नाही तेवढं. वासरू कवळ आहे. कवड आहे हा 3 फेऱ्यात काढलं तर घरच्याच पैऱ्यात काढायचं. घरच्या मार्शलच्याकडे. मार्शलच्याकडे. त्याच्यामुळे त्याला सध्या रेस्ट 3 फेऱ्यात नेत नाही आम्ही. हां तर जसा वासराची म्हणजे वय तर लई कमी आहे तर तेवढ्या मोठ्या बैलामध्ये त्यामुळे आम्ही भेटतो तर त्यामुळे त्याला मैदानात काढला नाही. आता सध्या म्हणजे आता आमचं कसं आहे 3 फेऱ्याच्या मैदानाचं ट्रेनिंग म्हणून गट्टू फायनल असतं. तर त्याच्यामध्ये सध्या ट्रेन करणं चालू आहे. ज्या दिवशी त्याचा पळ आपल्याला योग्य वाटेल त्या दिवशी मार्शलच्या गळ्यात आदतच्या मैदानात घडी घरची पळणार लवकरच. आणखी काय सांगाल बाबा या क्षेत्राबद्दल? काय एकदम आनंद मिळतो ह्याच्यामध्ये. बाकी प्रेम कुठलंच नाही भेटत. हां या क्षेत्रामध्ये प्रेम भरपूर आहे. हां आता मग जसा प्रेमामुळे तर तुम्ही त्या क्षेत्रात टिकू ना, पण जो बाकी रतीप वगैरे म्हणा किंवा इतर काही असते त्यासाठी खर्च वगैरे कुठून? खर्च भरपूर होत आहे ना. दूध आहे आता समजा सीजनवारी. आता समजा हिवाळा लागला अंडी असते, तूप असतं, पुन्हा रतीप बी थोडंफार असतं, बदाम हे सगळं काही. तरी प्रत्येकी मैदानाला तुम्हाला नाही म्हणलं तर किती खर्च येत असतो दादा? नाही तरी म्हणलं मैदानाला जायचं म्हणलं तरी बी 3,000च्या पुढंच खर्च आहे. 3,000 प्लस. आणि गुलाल असून सुद्धा काही पैसे पुरत नाही. हा नाही ते तसल्या क्षेत्रात काही धरायचंच नाही. ते नाही धरायचं त्याच्यामध्ये. तरी आपल्या नशिबाने आपलं नाव केलं ती लई मोठी गोष्ट आहे. हां आणि जसा मग या क्षेत्रात तुम्ही म्हणा एवढे बैल वगैरे विकले, पण आता त्यामुळे काही प्रॉफिट झालाच नाही का बैलामुळे? बैलामुळं काय आपलं समजा खाणं पिणं बराबर, घरदार, लेकराची लग्न कार्य, त्यामुळे आपली कॅपॅसिटी नव्हती पण जमलं बळीराजाच्या हिशोबाने. आणि तुम्ही खरेदी वगैरे करून काही वासरू वगैरे बनवत नाही का, पोसत नाही का? घरच्याच गायचे, घरीच तयार करायचे आणि खेळायचे. 8 गोरे दिले, हां एक बी फेल गेलेला नाही. एक बी फेल नाही गेलेलं. आता ह्याच्या पाठीवर गोरच दिलंय. आता त्याची किंमत 1 लाख पार्टनरमध्ये धरली आम्ही. तुम्ही पाहायला लागतो फोन नाही? बघू ते 1 लाखाला धरला पार्टनरमध्ये. तुमच्या घरची खरी लक्ष्मी ती गाय आहे. हां राईट. 1च महिन्याचा खोंड आहे फक्त. हा 1 महिना नाही झाला खोंडाला. नाही झालं. आधीपासून त्याला म्हणजे दोघांमध्ये प्लास्टिक म्हणजे आपला रोड आहे का 1200 फुटाचं अंतर आहे. 1200 फुटापासून याला 2 महिन्यात झाला सराव देतो मी. या रोडावरच तुम्ही यांची प्रॅक्टिस घेत असता? हा म्हणजे घाटामध्ये जसा मोकळा बैल सोडते तसा मोकळा सोडून द्यायचा. त्याच्यामध्ये फिटिंग वगैरे परत पाळण्याचा स्टॅमिना वाढून जातो सर्व काही. हा म्हणजे दम म्हणजे नाही त्याला. आता याच्या सोबतचे वासर सगळे नामांकित धावणीला गेले. आता संदीप भाई माळीनं शिरी घेतला, सिरी जे विकला का शिरी पण शिरी संघ पळालेला. भरपूर पळाला. संदीप माळीने खरेदी केला परत. आणि आता इंदकेसरी झाला त्यात. बघा मित्रांनो, एवढा वासरू पळून ते पण नामांकित बैलाबरोबरच पळाला आहे, तरी पण वासरू आज कुठेतरी काही सोशल मीडिया म्हणा किंवा इतर काही गोष्टीमुळे अंधारातच आहे. तर मित्रांनो दादाचा नंबर सांगतोय, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून पैरे म्हणा किंवा इतर काही गोष्टी असतील तर ते बोलू शकता. बाबा नंबर सांगून द्या. 77 हां 21 90 06 56. भाऊ तुमचे सांगून द्या. 90 22 37 43 09. धन्यवाद बाबा, आम्हाला बाईट वगैरे दिले तर. पहा त्याचा बारका खोंड भाऊ झालं का पण?